तर नमस्कार नाशिककर, जय शिवराय. आणि आज आम्ही सर्वजण निघालो आहे रामशेज किल्ल्याला. तर आजकाल सर्वजण नाही का मित्रमैत्रिणींसोबत हे फक्त कॅफेला किंवा रिसॉर्टला विलाला जातात आणि आमचा ग्रुप असा आहे की जे गड किल्ले फिरतात. ओके, तर हा आमचा फर्स्ट होता, पण यानंतर सुद्धा आम्ही असंच काही करणार आहे. आणि चला याच्यासोबत आम्ही लागलो गडाला चढायला. ओके, मग त्यानंतर निघालो आम्ही वरच्या दिशेने. सर्वजणांनी खूप मज्जा करत करत निघालो. छोटे छोटे क्लिप्स पण मधून मधून घेत होतो. हे आमचे येडे चाळे थोडेसे नाही का. याच्या सहित आम्ही चाललो. आमचं मुख्य द्वार आलंय, त्याच्यासोबत आम्ही निघालो थोडंसं पुढे. मग थोडंसं फोटो सेशन वगैरे झालं. मग तिथून आम्ही निघालो हत्ती दरवाजाकडे आणि त्यानंतर थोडंसं पुढे गेलो. हत्ती हर हृदय पे तेरा ही राज है, तेरी छत्र छाया में एक हमको होना है. तर हत्ती दरवाजापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर एक गुफा सारखं आहे आणि तिथे असा व्ह्यू आहे ना मित्रांनो, तर तुम्हीच बघून घ्यायचं काय. तर हा होता आमचा पूर्ण मित्रमैत्रिणींचा ग्रुप. आणि तिकडून मग आम्ही अजून वरच्या दिशेला निघालो. तिथे आम्हाला हे कुंड दिसले. मग तिथून आम्ही थोडेसे पुढच्या दिशेने निघालो. त्यानंतर आम्हाला एक मंदिर दिसले, भवानी मंदिर. तर आईसाहेबांचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या दिशेला निघालो. लगेचच आम्हाला एक डॉगेज बाय भेटलाय आणि त्यानंतर मग आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि परत पुढच्या दिशेला निघालो. मग तिथून थोडंसं टाइमपास वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो किल्लेदार वाड्याच्या इथे. तिथे कुंड वगैरे होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर फायनली मित्रांनो आम्ही वर पोहोचलोय. पूर्ण ट्रॅक आमचा खूप भारी झालेला आहे. तर त्यानंतर आम्ही परत खालच्या दिशेला निघतोय. त्यानंतर थोडंसं फोटो सेशन वगैरे घेतो आणि त्यानंतर आम्ही लगेच थोडंसं पाऊस वगैरे आलाय नाही का, मग आम्ही रील शूट वगैरे केली. मग त्यानंतर आम्ही खाली निघालो. तर माझ्या मागे जी फ्रेंड दिसते ना मित्रांनो, तर ही खूपच आळशी आहे नाही का. तर हिला खूपच कंटाळा येतो. स्टार्टिंगला पण खूप कंटाळा येत होता चढायचा वगैरे, बट तिला न बसता आम्ही पुढे घेऊन आलेलो आहे नाही का. मग खाली येताना परत आम्हाला राम मंदिर दिसले आणि तिथे एक कुंड पण आहे नाही का. हे बघा राम मंदिराच्या मागे. तर मित्रांनो त्यानंतर जो हा वरून जो व्ह्यू बघितला होता ना मित्रांनो आपण ना, तर त्यासाठी हे गुफा थोडंसं वर होतं नाही का. दगड वगैरे पाऊस येत होता म्हणून ते रिस्की होतं, बट स्टील आम्ही चढलो. आणि त्यानंतर ही माझी फ्रेंड टीनू, तर ही सुद्धा माझ्या मागे मागे तिथे आली. तर आम्ही त्यानंतर व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर पुढच्या दिशेला निघालो. बट मित्रांनो मला एक चांगली गोष्ट अशी वाटली ना मित्रांनो, की आमच्या ग्रुपमधल्या जेवढ्या मुली होत्या ना, तर एक सुद्धा स्टॉप नाही झाली की मी पुढे नाही येत और मग मला आता म्हणजे मी हे चढू नाही शकत असं बोलणारी एकही मुलगी मला आमच्या ग्रुपमध्ये तरी नाही भेटली. बट हे खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी.
स्वर्ण सिंधु जब सर कटाए हिंदू तो तन से रक्त भगवा बहेगा। राजे तेरी कसम है जब तक कि दम में दम है हिंदुस्तान भगवा रहेगा। हम शिवा के चरणों में शीश भी चढ़ा देंगे, एक मौका हमको भगवान